IT, Information Technology, Computer Engineers, Software Engineers, Software related all type of jobs. या सगळ्या गोष्टींवरती संक्रांत येते का? नोकऱ्या कमी होणार आहेत का? ऑरॅकलमधील 12,000 डायरेक्ट एम्प्लॉईज आणि त्याचा परिणाम झालेले इतर 18,000 असे 30,000 लोकांच्या जीवनात बेकारीची कुऱ्हाड कोसळली. ती पण केव्हा? जेव्हा ती नोकरी अगदी हक्काची वाटत होती म्हणून 1 कोटी 2 कोटीची फ्लॅट्स घेतलेले असताना, म्हणजे अंगावर कर्ज असताना अनेक इंजिनियर्स बेकार झाले. अर्थात त्याच्यातले जे काही बुद्धिमान आहेत, ज्यांच्या कौशल्याला इतर कंपन्यांमध्ये डिमांड आहे, ते नक्कीच दुसरा जॉब मिळवू शकतील, नाही असं नाही. पण हे होऊ शकतं हे त्या कंपनीने दाखवून दिलं. बाय वे ऑफ कन्वेईंग टर्मिनेशन ऑफ सर्व्हिसेस बाय ओनली 1 मेल अर्ली इन द मॉर्निंग. व्हाय? हे का घडलं? ती कंपनी असं का वागली? आणि तिला असे अधिकार असतात का? हो, असतात. प्रत्येकाच्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये कंपनीने बांधून घेतलेलं असतं, युअर सर्व्हिसेस कॅन बी टर्मिनेटेड ॲट एनी टाईम, असं एक वाक्य कुठेतरी गर्दीत घुसडलेलं असतं. कंपनीच्या फायद्यासाठी, कंपनीचे एक्सपेन्सेस कमी करण्यासाठी कंपनी असे पाऊल उचलत आहे असं दर्शवलं गेलं आहे, लेखी नाही, इनडायरेक्टली. हे का घडतं? इट इज बिकॉज ऑफ एंट्रन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ऑल सच कंपनीज. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला आपण मराठीत म्हणतो, याचा इफेक्ट असा होणारच. त्यामुळं IT सेक्टरमध्ये काम करणारे आज कदाचित दर 6 महिन्याला किंवा वर्षाला जी काही रजा मिळते त्याच्यामध्ये मोठ्या अभिमानाने 5-10 लाख रुपये फॉरेनच्या टूरवर सहज खर्च करणारे हे IT इंजिनियर्स, ज्यांना शुक्रवारी संध्याकाळपासून ते रविवारी रात्रीपर्यंत घरच्या गॅसवर कोणताही स्वयंपाक करायचा नसतो असा अलिखित नियम माहिती आहे. ही IT सेक्टरची लोकं, ज्यांना कोणतीही वस्तू किती रुपयाला आहे याच्याविषयी घासाघीस करण्याची कोणतीही सवय नाही. वस्तू घेतली, ऑनलाईन पेमेंट केलं, विषय संपला. ज्यांनी या नोकऱ्यांच्या भरोशावर 1-1 कोटीचे फ्लॅट घेतलेत, 10-10 लाखाच्या कार घेतल्यात, भले आईबापांना बघेनात का ते, पण स्वतःचा विकास ते साधत साधत मस्त आयशो आरामची जिंदगी जगत आहेत. नोकरीमध्ये शारीरिक कष्ट नाही आहेत. ठीक आहे, मेंटल कष्ट आहेत, मेंटल हॅरसमेंट आहे, प्रेशर आहे, त्यांच्या आवडीचे परवलीचे शब्द आहेत. हे खूप प्रेशर असतं, खूप काम असतं. हो, माझे मॅनेजर कधी कॉल करतील माहीत नाही. अरे, बोलायला वेळ नाही, मी कॉलवर आहे. अरे, नाती जपण्यासाठी नाही, मानसिकता नाही आमची. 2च तर दिवस मिळतात आम्हाला सुट्टीचे, मग जगायचं कधी? का नातेवाईकांकडेच यायचं? अशा भूमिका बोलून दाखवत दाखवत नाती तोडलेले हे IT इंजिनियर्स. मनाला जिव्हारी लागेल ह्या गोष्टी, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. अशा आविर्भावात जगलेली एक पिढी, आज तुमचा हा हवेचा फुगा फुटण्याची वेळ आली आहे. मी आनंदात नाही बोलत आहे, मी दुःखात बोलतो आहे. या सृष्टीचा नियम आहे, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा कुठेही अतिरेक होऊ लागतो
तेव्हा हा निसर्ग बरोबर त्याची उत्तरं द्यायला सुरुवात करतो. अर्थात हा निसर्गाचाच चमत्कार आहे ना. हळूहळू रिसर्च होत जाणं आणि ए आयमध्ये प्रगती होत जाणं. ए आय काय आज 2026मध्ये अचानकपणे आलं आहे का? नाही. ए आयच्या खाणाखुणा 2020ला ज्या लोकांनी ओळखल्या आणि ज्या लोकांनी त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करण्यास सुरुवात केली, ज्या लोकांनी त्याच वेळेस जिथे अपॉर्च्युनिटी आहेत या बाबतीतल्या त्या ठिकाणी वळण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना घाबरण्याचं कारण नाही आहे. पण जे लोक आता ए आय येणार ही फक्त आवई आहे, ही फक्त अफवा आहे, असं कुठे होतं का, सगळी कामं काय ए आय करू शकतं का, अशा समज घेऊन जी लोकं आहेत तिथं चिटकून राहिली, ते सुद्धा स्वतःच्या कामात कोणताही बदल न करता, स्वतःच्या माइंड ॲप्लिकेशनमध्ये कोणतीही प्रगती न करता आहे त्या ठिकाणी चित्ती असू द्यावे समाधान अशा उक्तीप्रमाणे जे राहिलेत त्यांना मात्र निश्चितच धोका उत्पन्न झाला आहे. फॉर एक्झाम्पल, डेटा बॅकअप घेणं याच्यासाठी फार मोठी हुशारी लागते असं नाही आहे. कॉम्प्युटर क्षेत्रातला मी काही तज्ज्ञ माणूस नाही आहे, पण बाय वे ऑफ ऑब्झर्वेशन मी हे नक्की सांगू शकतो. आता हेच डेटा बॅकअप घेण्यासाठी जी एक टीम असते ती समजा एखाद्या कंपनीत 25 लोकांची टीम आहे. या सगळ्या 25 जणांचा जॉब नक्की धोक्यात आला आहे. कारण डेटा बॅकअप इट कॅन बी टर्न टू ऑटोमेशन. म्हणजे हे काम सगळं ऑटोनॉमस होईल. म्हणजेच 25 पैकी हार्डली 2-3 माणसंसुद्धा पुरतील की ए आय नीट काम करते की नाही एवढं बघण्यासाठी. ए आय नीटच काम करणार इतका रिसर्च सध्या चालू आहे, इतका अपडेशन सध्या चालू आहे. तुम्ही आम्ही मस्तपैकी झोपेत असतो 10 तास, पण त्या 10 तासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सने अफाट प्रगती केलेली असते, इतका हा स्पीड आहे. आता या स्पीडबरोबर जे लोक मॅच होतील, जे लोक टूल्स बनवायची, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वेगळी टूल्स कशी बनवायची, ती कशी आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स लवकरात लवकर काम करून देईल, वेळेची बचत कशी होईल, मॅनपॉवरची बचत कशी होईल, यासाठी सगळ्या कंपन्यांमधून रिसर्च टीम अव्याहतपणे काम करते आहे. इथं जे लोक आपल्या बुद्धीची प्रगल्भता दाखवू शकतील ती लोकांना नक्कीच चांगल्या संधी उपलब्ध होतील. पण ज्या लोकांचं ज्ञानच जुजबी आहे, एव्हरी इंजिनियर इज नॉट अ स्कॉलर वन, हे लक्षात घ्या. इंजिनिअरिंग कॉलेजचं पीक नुसतं उभं राहिलं होतं. त्यातून बाहेर पडणारे प्रत्येक इंजिनियर हा खूप मोठा तरबेज इंजिनियर असेल याची शाश्वती नाही आहे. असे कित्येक कॉम्प्युटर IT या सेक्टरमधले इंजिनियर्स आजही बेकार आहेत. भले त्यांना मार्कशीटवरती 60 ते 70% मार्क जरूर दिसत असतील, पण कंपनी कल्चर आणि कामाची पद्धती याच्याशी मेळ न बसणं यामुळं कित्येक लोक घरी बसून आहेत, वेगळी कामं करत आहेत. आता तर असा धोका उत्पन्न झाला आहे की यांना आता वेगळं काम काय येणार आणि यांची उपजीविका कशी चालणार, असाही एक गट नक्की सध्या कार्यरत आहे, जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाताळात उडून जाणार आहे. अशा गटाने सावध होण्यासाठी आजचा मी हा व्हिडिओ केला आहे. प्रत्येकाने प्रवाह ज्या पद्धतीने वाहतो आहे त्या पद्धतीमध्ये तरबेज होणं गरजेचं आहे. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी नवीन टेक्नॉलॉजी येते आहे, टूल्स बनवण्यासाठी ए आयचा उपयोग जिथं होतो आहे तिथनं माणसं आपोआप कट होणार आहेत. जे काम आज 25 माणसं करतात, मी एक उदाहरण दिलं, ते काम जर 3 माणसात होणार असेल तर कंपनी नक्कीच वेलकम करेल ना त्या टेक्नॉलॉजीला. ऑफकोर्स कुठल्याही कंपनीचा मालक हा त्याच्या तिजोरीत जास्त पैसा कसा येईल हेच बघेल ना. प्रगतीची भूक ही प्रत्येकाला आहे आणि ती हवी आहे. आणि ती हवी असेल तर स्वतःच्या बुद्धिमत्तेला थोडासा ताण देत नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण स्वतःला उद्युक्त केलं पाहिजे.
शनिवार रविवार मस्तपैकी टूर करणं, हॉटेलिंग करणं याच्या व्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये रिसर्च करण्यासाठी काय शिकावं लागेल हे शिकण्यासाठी जर आठवड्यातले 2 दिवस आजच्या आय टी इंजिनियर्सनी जर दिले तरच त्यांचं आयुष्य कुठेतरी सुकर होईल. कर्जाचा जो बोजा आहे आज 70-80 लाखाचं 15-20 लाख फिटलं असेल असं मी गृहीत धरतो. त्या कर्जाचा डोंगर जर आपल्या म्हाताऱ्या आईबापांच्या डोक्यावर टाकायचा नसेल किंवा मातीमोल भावामध्ये फ्लॅट जप्त व्हायचा नसेल, गाडी घेतलेली जप्त व्हायची नसेल, आहे त्या स्टेटसनी जगायचं असेल तर काहीतरी तुम्हाला या AIच्या क्षेत्रात रिसर्चसाठी झोकून द्यावं लागेल, काहीतरी शिकावं लागेल.